हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात. आजचा दिवस आहे खूप स्पेशल, कारण की लाडूची आजी येत आहे. आणि मी सकाळी सकाळी उठून गेली होती. 8:30 पावणे 9ला उठली, इडली स्टीम करायला लावली, इडलीची चटणी बनवून घेतली. आणि सकाळी ना मला व्लॉगवर बोलता येत नव्हतं, कारण की माझा घसा बसलेला होता. आता इडली आणि चटणी घेतली मला खायला. लाडूच्या पप्पाला टिफिनमध्ये इडली चटणी पॅक करून दिली आहे. ॲटलिस्ट नाश्ता तर होईल, टिफिन नाही नेत तर. आणि मला आंघोळ पाणी करून मंदिरात देव मांडायचे आहे. जर आई यायच्या वेळेला देव मांडलेले नाही राहणार तर मला भरपूर जास्त ऐकावं लागेल. मंदिर कधी धुवायला काढलेलं, मंदिर तू कधी साफ केलेलं आणि तू अजून देव मांडले नाही का? तर आईला काय माहिती लाड्या भाई किती मला त्रास देतो, लाड्या भाईचा पप्पा मला किती त्रास देतो हे आईला. सकाळी सकाळी मस्तपैकी चहा ठेवून घेतला अद्रकचा, आणि मला विदाऊट शुगरचा चहा पिते तर मला असं वाटतं डायरेक्ट मी जहर पिते. पण गाईज मी आता पूर्णपणे बंद करायचा ट्राय करणार आहे. इथं मस्तपैकी इडली स्टीम करायला लावली, आणि ज्या दिवशी इडली असते आणि नॉनव्हेज असतं त्या दिवशी असे भांडे निघताना भाई, मला तर असं वाटतं भांडे बिंडे सोडून ये ना, डायरेक्ट आहे ना जंगलात जाऊन ये ना मस्तपैकी संन्यास घ्यावा. पण हे भांडे घासायचे इतके भांडे निघतात ना भाई, खांदे कंबर माझी ना, कंबर दुखल्यामुळे मी जाम राहिली भांडे घासायला उभं राहिला. नाही तर मला पहिले काहीच वाटायचं नाही. आणि इथे मस्तपैकी नाही तडका देऊन घेतला चटणीला, आणि लाडूसोबत सकाळी सकाळी टाईम स्पेंड केला. आणि लाडू मॅडम मस्तपैकी खिडकीमध्ये बाहेरची गंमत बघत होत्या. तोपर्यंत मी मस्तपैकी भांडे मांडायला घेतली. भांडे लावणं इज सो मच डिफिकल्ट टास्क आहेच. त्याच्यामध्ये माझी कंबर अजून दुखते. आणि फटफट गॅसला स्टँड लावून घेतली. आणि ना हे जे झटपट करते ना ते फक्त माझ्या लाड्यासाठी, कारण की लाड्या खेळूच तर माझे कामं झाली पाहिजे. मॅडम तिथं नादी लागलेले आहे. आणि सकाळी 2 छटक भांडे होते, चहाचे, पाण्याचे आणि इडलीचे, ते धुवून घेतले. इडलीचं भांडं ना थोडंसं भिजवायला ठेवलं, कारण की ते फटकन निघणार नाही त्यामुळे. आणि हे सपाचप कामं झाले तर ना मस्तपैकी दिवस जाईल आता माझा चांगलं. पाणी तापू राहिलं, आणि मला लाडूचा 1 पण त्रास नाही गाईज. जेव्हापासून हे समोरचं कन्स्ट्रक्शन आणि समोर काम चालू झाले ना, लाडू अजिबात त्रास देत नाही. बघा ती काय करते, मागच्या 1 तासापासून मला एडिटिंग करू देते, मला भांडे घासू देते, मला घरातली कामं करू देते, गंमत बघत बसते गाईज. समोरची गंमत बघते आणि हे सगळे कामं करतात हे ना हे लोक, यांची गंमत बघत बसते. 12:30 वाजलेले दुपारचे, आणि लाडूला घेऊन मी आलेली मंदिरामध्ये. मॅडम मंदिरामध्ये नंदीला फूल वाहिलं आहे तिने आता जस्ट. आता थोडंसं महादेवावर पाणी वगैरे वाहतो बिकॉज ऑफ श्रावण. आज आम्ही खूप लवकर उठलेलो आहे, लाडूची आजी येणार आहे म्हणून. म्हटलं नाश्ता बिष्टा बनवते, तर अजून गाडीमध्ये पण नाही बसलेले गाईज. मी म्हटलं सकाळी 10-11पर्यंत येतील, मग काहीतरी नाश्ता राहिला तर खाता येईल. त्यांच्या गोळ्या असतात शुगरचे म्हटलं, पण ते खूप लेट येणारे, संध्याकाळी 6 वाजतील गाईज. मी इथे घेऊन आली होती लाडूला मंदिरामध्ये मस्तपैकी दर्शन करवायला. आणि दर्शन करवले, मस्तपैकी महादेवावर पाणी वाहून घेतलं, आणि इथं मस्तपैकी लाडू खेळत होते. साखरची वाटी मंदिरात कोणतरी साखर आणून ठेवली होती, अजिबात येत नाही. जिथं पाय सटकतात ना तिथंच जाते मुद्दाम. म्हणून मी चप्पल काढली, आम्ही पाणी वाहून दिलंय मध्ये मस्तपैकी महादेवाला, आणि मुद्दाम तिकडेच जाते. तेव्हा ते त्यांना साखर दे, दे त्यांना, दे नंदी महाराजला. गुड गर्ल. लंचमध्ये आहे मस्तपैकी डोसा आणि चटणी. लाडूसाठी असं छोटूसा डोसा काढून घेतलेला आहे लाडूच्या मिकी माऊसच्या प्लेटमध्ये, आणि लाडू इथे बसलेली आहे. आणि इथे मी मस्तपैकी माझ्यासाठी डोसा बनवते. आई येणार आहे संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत, तोपर्यंत आम्ही डोसा एन्जॉय करतो. संध्याकाळ झाली, 6 वाजले. आई आता उतरलेलं आहे बस स्टँडला. लाडूचे पप्पा गेले घ्यायला, आणि लाडूने खेळायला बॉल आणला होता. हे बघा इथे ती डॉग्स तिथे आहे. तुम्हाला त्या बॉलचा अवतार दाखवते. त्याला बॉल आणला होता, आणि ते बघा काय करतंय गाईज बॉलसोबत. अख्ख्या बॉलचा कुतडा फातडा केलेला आहे, आणि या मॅडमला तोच बॉल पाहिजे. बॅग होती ना हातामध्ये माझ्या, नको ते घेऊ. कैसे आजी आले, कसं घे म्हणत काहीच. लाडूच्या आजीने वगैरे काय काय आणलेले. बाबूचे खाऊ बघू. अरे बापरे, धुवून घे. लाईटच नाही, मी खाल्लं का गाडीत. मला छान आहे राखी. ताईने राखी पाठवलेली बघा, किती सुंदर. धुवून दे काय धुवून दे. आईने बसमध्ये दुपारी काहीच जेवण केलं नव्हतं, म्हणून मी फटाकन 2 डोसे काढले आणि चहा ठेवून घेतला, आणि त्यांना मस्त की चहा देऊन टाकली. 4 डोसा खायला. आल्यापासून सोडत नाही. काय करते लाडू आईसोबत?
काय करते? ऍपल खाते. काय करते मावडू? पोली खातो भाऊ. आई कसं वाटलं लाडूला भेटून 1.5 महिन्यानंतर? एकदम मस्त. लाडूला बाबू पण काय आनंद करतो आजी झाला. सोबत? हा लाडू चिटकला मला कसा येऊन. आई गे 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 आजू गेलं ना. बांगडी दाखव सोनू, बांगडी आजीने आणलेली. बांगडे दाखव. आजीने आणलेले बांगडे दाखव. बांगडी दाखव हातातली. अच्छा. ए आले आपले, राग आला तिला. या स्पेशल मेन्यू आहे, माय फेवरेट सब्जी, मेथीची भाजी, चपात्या बनत आहे इथे मस्त. जस्ट पीठ मळून घेतलंय. दिस इज चड्डी मॅन. पुढं प्लेट आहे तर लाडू ही प्लेट घेऊन बसली आहे. आई कशी झाली भाजी? एकदम मस्त. कशी झाली भाजी? आता खाल्ली पण नाही आणि 1 नंबर म्हणे. पप्पा रे मॅन कशी खातोय? तुझी बांगडी दाखव बाबू, बांगडी. हो बापरे, खाऊ घालते बघ. एवढं घास. हे बापरे बापरे, आ बापले, छगली भाजी देऊन टाकली. अरे वा, किती सुंदर आहे बघ. हे बघ आईज, लाडूला आजीने फ्रॉकी आणलंय छोटे छोटे. हे बघू बघू आजीने काय काय आणलं. पर्स हे बघ, आणली. जवळ आहे ना, जवळ आहे ना, दिसत नाही. हे बघ छोटी छोटी ही पर्स आणली आजीने. हे बघ आजीने काय लाडूला आणलं. फ्रॉकी आणला. हे बघ, आतुनी वा, आणली, वा. आतुनी. हे आजीने बघ फ्रॉकी लावून दाखव. चिडकी. हे फ्रॉकी लावून दाखव. वाव, पैसे पाहिजे. हे पण हा किती हा छान एक आहे बघ. फ्रॉक आणलाय आईने. किती सुंदर कलर आहे आणि खूप स्मूथ कपडा आहे असा लिनन मध्ये. आणि हा तर खूप छान आहे. लाडू आणि मी मॅचिंग मॅचिंग होणार आहे रक्षाबंधनला. हा पण लाडूच्या लाडूचा फ्रॉक गेलाय मस्त. फ्रॉकी बघ. पुढे सरक ना, फॅन बंद कर, माझा व्हॉइस नाही ना त्याच्यामध्ये. दिलाय लाडूला आत्याने मस्तपैकी. हे बा किती सुंदर आहे गाईज. हे बा त्याला घेर वगैरे एकदम सुंदर आहे आणि कपडा पण एकदम छान आहे. फ्रॉकची प्राइस गाईज तुम्ही ऐकू नका, एवढा महागडा. 1300. अजून लाडूला खाऊ पण खूप सारा आणलेला आहे आजीने. ही लाडू पण तेव्हा आणली. गाईज लाडूच्या आजीने काय काय खाऊ आणलेलं आहे. लाडूला लाडूला पण चिक्की आणले. आणलेली आहे. अजून हे तिला ते पापडी फाफडा वगैरे असतं ना ते. गादीवर सांडलं झोपायच्या गादीवर. आणि हे गाठे आणि हे बघू आई, लाडू मेथीचे लाडू हे आतून घेऊन दिले. हे सानिका आतून येऊन दिलेले आहे बघा. मेथीचे लाडू आहे गाईज. हे बघा किती टेम्पटिंग आहे. वाव, लाडू ते दे इकडे. दीक्षा मेथी लाडू. सरक सरक, आजीचं खाऊ आहे बाबू. आणि ती चिक्की उचलती बघ, चिक्की कडवट आहे, कडवट. आणि ही चिक्की आहे. ती बघ चिक्की पाय जाऊ तिच्या तिकडे. पुढे हे बघ हे या ना ऑरेंजचे हे चॉकलेटचे, हे नगेट्सचे, व्हेज नगेट्स पोटॅटो वाले. ए नाही बिस्किट. हे बिस्किट आहे. हा झंझट. हे बघ हे छोटे छोटे. हे बघ फ्रुट्स का ना? आणले. हे बघ हे फ्रुट्स छोटे आणले. बिस्किट्स आहे. हे पण बिस्किट्सच आहे काहीतरी प्रकारे. जिरा विरा. जिरे बिस्किट जिरा. फ्रुट्स आहेत. हे फ्रुट्स आणलेले ऍपल आणि काय याला काय बोलताय? नाशपत्ती. बेर बेर बेर. आणि हे पणजी आजीने तिला हे दिले तळायला पोंगे. हे तिच्या पंची आजीने पोंगे दिले तळून खायला. हे घे बाबू, आजीने आणलेलं खाऊ का. खा खा खा. ए तुझं ते छोटीशी पर्स कुठे आहे स्माइली वाली? ते लाडूला मकडायची माझ्या. दाखव मकडून. ए नाईटी नाईटी लाडूची नाईटी. रक्षाबंधनला घाल ना. गाईज मी प्लॅनिंग केलं आईसोबत आले. वाव, मी रक्षाबंधनला लाडूला मॅच करेल. लाडू फ्रॉक मात्र छान आहे. ती थोडी मोठी झाली का तिला खूप सुंदर दिसते. पण सध्या तिला नाईटी होत काहीच. सेक्सी हा, मागून 1 नंबर आहे. किती छान आहे. ओ हो परी परी. हा आता पण टाचल्यावर येईल तिला. आणि असं थोडं मधून टाकून देते ना. पण सध्या शिशी त्याच्यात. हे शिशी ठेवू नका. गाठी होते गाई. शिशी ते गोळी परत सगळं आमची हा ते ना याच्यामध्ये टॉफी आहे, चॉकलेट ते पाहिजे तिला. सेक्सी सेक्सी. मखड बाबू, मखड मखड मखड. अरे बापले, अरे बापले, अरे असे मखडतो, असे मखडतो, असे मखडतो बाबू, असे मखडतो. अरे बापले, अरे बापले, अरे बापले, अरे बापले, मकडू मकडू
guys, this is Atu's or Dadi's choice, but its choice is ती बघते असं top and level guys choice. पण तुझ्यावर दोन्ही कलर आमचा कॅमेरामॅन हसतोय गाईज. आजीला दाखव. परकर परकर बाबा परकर बाबा. आणू नीट घालना कुत्रे. अगं नीट घालना ते. ही पोरगी पण तुमची कार्टून आहे. डोंट कमेंट ऑन दिस व्हिडिओ गाईज. तसं तुमच्या मम्मी पप्पांनी केलं तसंच तुम्ही करताय का? पण मम्मी पप्पांनी नाही अरे घेतलं. आणू ती बाई काढ ना नीट कर ना. ती दाखवते ना. तिच्यासाठी ना सॉंग्स लावले होते आम्ही, तर बॅकग्राऊंडला सॉंग्स चालू होते, त्यामुळे कॉपीराईट येईल म्हणून मी ना हा सगळा व्हॉइस ना शेअर करू शकत, त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर करते. इथे लाडूच्या आत्याला फोन केला होता आणि लाडूचा ना फ्रॉक दाखवत होतो गाईज. आम्ही जादूगर आमचा तो फ्रॉक दाखवत होतो गाईज. मला जेव्हा व्हिडिओ कॉल केला होता ना आई आणि लाड्या शॉपिंगला गेले होते, तेव्हा मला असं वाटलं हा येल्लो फ्रॉक टॉप घेत आहे काय ताईसाठी. मला काय माहिती होतं हा लाडूसाठीचा फ्रॉक घेत आहे. लाडूची आजी आणि लाडू हा फ्रॉक घालून यांना ट्राय करून बघत होते. हा फायनली हा सफेद फ्रॉक तिला आलेला आहे. ऑफ व्हाईट ॲक्च्युली, तो मोती कलर टाईप. आणि शॉपिंगमध्ये हे पास झालेले आहे गाईज. लाडूला आलेला आहे परफेक्ट, आणि सेकंड बड्डेपर्यंत एकदम परफेक्ट येईल आणि एकदम सुंदर पण दिसत होता. आणि खूप एक्सपेन्सिव्ह फ्रॉक आहे यार. एवढ्या पैशात तर मी तिला 3-4 घेऊन टाकेल. डायरेक्ट 1300 रुपयेचा प्राईज रेट आहे गाईस त्याचं. बापरे. आणि लाडू फार चिडचिड करत होती, कारण की तिला पाहिजेलं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं ऑरेंज कलरची टॉफी. आणि मोबाईलमध्ये ना गाणं चालू होतं, आणि एक्झाम पास झाल्यामुळे मी हे व्हिडिओमध्ये बोलत होती, तिथे ना गाणं चालू आहे बॅकग्राऊंडला, म्हणून नाही तर मला व्हॉइस ओव्हर करायला लागू राहिला. आणि फ्रॉक किती सुंदर दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्लॉग पण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि नाही ते लाडू नुसतं आजीला चिटकून मोबाईल बघत बसली. लाडू तू किड चावून घेतो. हे बाई इथं आई बसलेलं आहे, आम्ही मंदिरात आलेलो आहे. इथे लाडूचे पप्पा बसले, बोथ आर सिरियस. हे छान येते लाईटीमध्ये व्लॉग. आणि लाडू बसलेली. गाईज व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाडूचा न्यू टॉय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.